गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठणगाव साई टेकडी जवळील परिसरात नहराजवळ बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींवर केशोरी पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं। केशोरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अल्ताफ कादर शेख राहणार बुटाई तालुका अर्जुनी मोरगाव हा त्याच्या महिंद्रा पिकअप MH35 AJ 1579 मध्ये 4 बैल, एक पितांबर सदाशिव पेटकुले राहणार गराटोला तालुका देवरी यांच्या महिंद्रा पिकअपमध्ये MH35 K 4402 मध्ये 3 बैल क्रूरतेने बांधून कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याचं आढळून आलं। या कारवाईत केशोरी पोलिसांनी 7 गोवंश बैलांसह 2 वाहने असा एकूण 5,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 60/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा कलम K5A5 B9 त्याचप्रमाणे प्राणीछळ प्रतिबंध कायदा 11/1 A.D अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदरची कारवाई केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले, पोलीस हवालदार प्रेमदास होळी, अनवर अली सय्यद, सहाय्यक फौजदार धनराज सयाम, पोलीस शिपाई गाते यांनी केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अजय मौजे हे करत आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून